राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार SCCRTनं नुकताच 3री ते 12वी वर्गाचा अभ्यासक्रमाचा आराखडा जाहीर केलाय। यामध्ये मनाचे श्लोक आणि भगवद्गीतेचा अध्याय पाठ करायला लावा अशी शिफारस केलेली आहे आणि त्यानंतर शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीची श्लोक शिकवले जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे। त्यावरून आता विविध राजकीय पक्ष आणि संघटना आक्रमक झाल्यात। राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार गटाचे मंत्री आणि समता परिषदेचे अध्यक्ष छगन भुजबळ यांनी देखील विरोध केलाय। आमच्या विचारधारेला हे मान्य नसल्याचं त्यांनी स्पष्टपणे म्हटलंय। मनुस्मृती आणि त्याच्यानंतर मनाचे श्लोक पाठ करायचे। आता हे मनुस्मृती म्हटलं तर झालं आणखीन कल्याण। म्हणजे अगोदर ते त्याच्या भयंकर हे आम्ही तर जे आहे चातुर्वर्ण आम्हाला मान्य नाही म्हणून आम्ही मनुस्मृती जाळलेली आहे। आणि मग अशा परिस्थितीमध्ये हे मधीच काहीतरी कोण काढताय आणि परत त्याच्यावर चर्चा सुरू होते। हे थांबवलं पाहिजे ना। गोष्ट लहान वाटत असेल पण या लहान गोष्टीतूनच ज्या मोठा भडका उडतोय। ज्याला सगळ्यांनी विरोध केलेला आहे आणि आम्ही तर फुले शाहू आंबेडकरांचे ते नाव सांगणार आहोत। त्याला अजितदादा आणि प्रफुल्ल पटेल यांनी जो सांगितलं की आम्ही अगोदरच त्यांना सांगितलं आहे की आम्ही महात्मा फुले शाहू आंबेडकर यांच्या पावलावर पाऊल ठेवून काम करतो आहोत। ते आमची आयडिओलॉजी आहे आणि त्या आयडिओलॉजीमध्ये ही मनुस्मृती बसत नसेल तर त्याला आमचा विरोध आहे। आणि मी तर समता परिषदेचे अध्यक्ष म्हणून नेहमीच विरोध केलेला आहे की चातुर्वर्ण्य वगैरे वगैरे जे आहेत आता हे थांबवले पाहिजेत आणि समतेच्या मार्गाने सगळ्यांनी गेलं पाहिजे।